नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव दीपक रॉक्स. तर सध्या श्रावण महिन्यानिमित्त नांदेडमध्ये भव्य कावड यात्रा होती. तर बघूयात मग आजच्या ब्लॉगमध्ये आपण नांदेडची कावड यात्रा कशी सेलिब्रेशन केली जाते. आणि आपल्या सोबत नांदेडचे ब्लॉगर प्रेम पाटील ब्लॉग्स. तर इंस्टाग्रामला सगळ्यांनी याला बघितलं असेल. तर आज आपल्यासोबत शूटला हे सुद्धा राहणार आहे. चला तर मग बघूयात कावड यात्रा कशी होती. चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मग. पाणी वाटप हे खूप छान कार्य. पाणी नांदेड दक्षिणचे लोकप्रिय प्रसाद का आयोजन किया गया है। सभी भक्तों को निवेदन है प्रसाद में और एक बार नांदेड़ नांदेड़ की ओर से परिसमली वाले हमारे संतोष भैया आहूजा बाजूला पाणीचं बी आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. त्यांना भूषणवार मित्रमंडळ व श्री राष्ट्रीय भोलेनाथ मीना आया सावन का
तर इकडं बघू शकतात भाई केळी वाटप आहे. खूप छान कार्य भाऊंचं. असे कार्य करायला पाहिजेत खरं तर लोकांनी, इतरत्र पैसे वाया घालण्यापेक्षा. मस्त केसरचं दूध आहे, एक नंबर. सरांची टीम पूर्ण एकनिष्ठाने काम केली. आज एकही काही त्रास न आढळता, काही न करता डायरेक्ट सेफली पूर्ण म्हणजे आपण कावड यात्रा करून पूर्ण पार पाडली. ओके. तर शेवटी बघू शकतात कावड येऊन पोहोचलेली आहे. शनी मंदिर, उर्वशी महादेव मंदिर, इथे कावडचा शेवट होता. आता इथेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण पण गेली 4 तास झालं आहोत कावडमध्ये, तर आपण आता महाप्रसादाचा आस्वाद घेऊत. बघू शकतात कावड. जेवण केले भाई आता रट्टावून. यानं दिसायला वाळे दिसते, मात्र दाबून खाल्लंय. चला बघू पुढं. तर बघितलात मित्रांनो, हा होता कावड यात्रेचा संपूर्ण ब्लॉग. तर ब्लॉग आवडला असेल तर सगळ्या नांदेडकरांनी नक्की ब्लॉगला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. बाकी अजून ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्या प्रत्येक नांदेडकरांनी नांदेडकर म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. प्रेम पाटील ब्लॉग म्हणते आपल्या ब्लॉगला सुद्धा सगळ्या इंस्टाला सुद्धा सगळ्यांनी फॉलो करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय नांदेडकर.